नमस्कार. केळी बागायतदारांनो आणि शेतकरी मित्रांनो. तर या प्लॉटला आज 8 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत. तर या ठिकाणं सिगाटोका म्हणाल, कारपा असेल, भुरी असेल, तर याचा अटॅक या ठिकाणी नाही आहे. आणि फार जमिनीपासून पानं हिरवीगार राहण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रॉपरली सर्व शेड्यूल या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचे परिणाम म्हणजे ही केळीची वेल ही 8व्या महिन्यामध्ये आता सुरू झालेली आहे. तर ते तुम्हाला त्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा. तर ही जी गाडाची साईज आहे, फण्या मोजल्या तर 1 2 3 4 5 6 7 8 फण्या आहेत. हे काढल्यासाठी दिसणार 8, पलीकडून 8 म्हणजे 14 ते 16च्या दरम्यान गडामध्ये एका फण्यांची संख्या आहे. ही अशा पद्धतीची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आणि बुंद्यांची साईज जी म्हणाल तर साधारणपणे या ठिकाणं 38 ते 45 इंचाचे बुंदे या ठिकाणी केळी पिकामध्ये आहेत. आणि ही जी ग्रीनरी आहे तर ही अशा पद्धतीने आहे. आणि एका झाडामध्ये साधारण पानांची संख्या जर मोजली 1 2 3 4 5 6 7 8 9 वरती 10 11 12 म्हणजे साधारणपणे 13 14 पानं या ठिकाणी आहेत. पहा इकडे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. खालची पानं 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पानापर्यंत सुद्धा पानं आहेत. हे बा हे सुद्धा सांगतील काका की केळीच्या एका प्लांटेशनमध्ये पानं किती येतं साधारणपणे? 15-16 पान आहेत. ओके. आणि हे सुद्धा मला किती हे बा हे जे आहेत तर ह्या बागेचं नियोजन म्हणजे खतं देणं, औषधं देणं, ह्यांचं हे काम आहे काकांचं. तर हे बा इकडे पहा तुम्ही. तर हे सध्या स्वतः हे करतात. तर या बागेचं नियोजन ह्यांच्याकडे आहे. तर या अशा पद्धतीनं गाड्यांची साईज वगैरे हे त्यांना त्यांच्या पाहण्यात आलेली आहे. तर कशी वाटते साधारणपणे तुम्हाला? बरं आहे, चांगल्यापैकी आहे अगदी. हां, ओके. तर या पहा तुम्हाला जी बुंद्याची साईज म्हणतो आपण तर ती सुद्धा मोजून दाखवत आहे. खाली अजून खाली वर राहिली पडेलची बाजू. थोडं फार इकडे राहणार आहे. हे बघा 42 इंचाचा बुंदा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि ज्यावेळी तुमचा 40-42 इंचाचा बुंदा हा केळी पिकामध्ये मिळेल त्यावेळेस तुमच्या गडाचं वजन साधारणपणे 35 ते 38 किलोच्या पुढं मिळू शकतं. हे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि डमणेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत जे काही विविध पिकांमध्ये मार्गदर्शन केलं जातं त्या ठिकाणं फक्त रिझल्ट देण्याचं काम केलं जातं. आणि एकूण पीक उत्पादन खर्च हा कमीत कमी कसा राहील यावरती जास्तीत जास्त भर हा देण्यात येत आहे. आणि संबंधित सर्व पिकांचे व्हिडिओ ज्या पिकांमध्ये आपण काम करतो तर त्या पिकांचे व्हिडिओ हे डमडेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी फेसबुक पेजला आणि डमडेरे ॲग्रो सोल्युशन .1 या यूट्यूब चॅनलला तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण कोणत्याही प्रॉडक्टचं मार्केटिंग करत नाही, कोणत्याही प्रॉडक्टचं डिमोशन करत नाही, कोणत्याही प्रॉडक्टचं आपण सजेशन करत नाही सोशल मीडियामध्ये. त्याचं कारण एकच की शेती तोट्यात जाते, यासाठी आपण यावरती बोलत नाही आहे. त्याचं कारण एकमेव की प्रॉडक्टचं ॲप्लिकेशन चुकलं की त्यांचे डोसेस चुकतात आणि डोसेस चुकले की तुमचा खतांचा औषधांचा खर्च हा वाढत जातो. त्यामुळं टॉप टू बॉटम प्रॉपरली नियोजन हे पिकांचं करणं गरजेचं असतं. हेच या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न आहे. इतरही गोष्टी दाखवतो. हा जो गॅप आहे अशा पद्धतीने गॅप हा गडामध्ये असणं गरजेचं आहे 2 फाण्यांमधील. कारण याच्यावरती तुमची साईज आणि वेट हे गडांचं अवलंबून असतं आहे. आणि ही क्वालिटी आणि किपिंग क्वालिटी शायनिंग ही आपल्याला केळी पिकामध्ये अशा पद्धतीने मिळते किंवा देण्याचा प्रयत्न हा आपल्या कन्सल्टन्सीचा आहे आजपर्यंतचा. ही गाडांची साईज वगैरे हे मागील 10-12 दिवसाची गाडांची वेन झाल्यानंतरची ही जी ग्रोथ आहे तर ही अशी आपल्याला या ठिकाणं मिळत आहे.
या ठिकाणं शेतकरी मित्रांना आणखी एक विशेष सांगण्याचा उद्देश की ही जी केळीची बाग आहे ही काळीच जमीन आहे सगळ्यात महत्त्वाचं. तर त्या ठिकाणीसुद्धा अशा गाडांची निर्मिती होते. फक्त तुमचं नियोजन पिकाचं हे प्रॉपरली होणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतरनं ही तुम्हाला गाडांची साईज ही अशी मिळू शकते.